हाय हॅलो सगळ्यांना राम राम आणि ज्या सगळ्यांना जय श्री कृष्ण। आणि माझं नाव आहे सोनी, मी राहते हैदराबादमध्ये। आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि हे 3 दिवसाचा आधीचा व्हिडिओ आहे, कंटिन्यू करा। मी ना साबुदाणा वडे बनवायला चालले, लई दिवस झाले बनवली नाही मी, तर आज माझा मूड केला साबुदाणा वडे संध्याकाळी बनव। तर त्यांना पण फोन करून विचारली की साबुदाणा वडे बनवायचं का, तर त्यांनी बोले हां। तर आता मी सगळं मिक्स करायला चालले। आणि एक गोष्ट माझ्याकडे मिरची नाही आहे, मिरची लई कमी आहे, हे बघा थोडीशीच आहे, तर वरतून मागवली आहे मी। आंटी आहे ना त्याच्याकडे, आम्ही मी पण देते ते पण घेते, असं असतो आमचं। तर चला आता हे मिक्स करते, तुम्हाला पण दाखवते मी कसं बनवते, ते दाखवते तुम्हाला। तुम्हाला येतच असेल मला माहिती आहे, सगळे एक्सपिरियन्स वाल्याचे मी नाही आहे एवढी, पण जेवढं मला येते तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला। आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण मला सांगा। आणि चला मिक्स करूया, चलो चलो। हे बघा मी साबुदाणा थोडे घेतले, मला असं वाटतं मी एवढं ठेवून देऊ। आलू का मात्र 4च आहेत, हे बघा उकळून घेतले आलू मी, आणि हे पण भाजून घेतले, तुम्हाला दिसतच असेल। आणि दोन्ही झालंय, आणि एवढं साबुदाणा आहे, थोडंसं टाकते अजून, बाकीचं ठेवून देते, बस होईल एवढा, 2 माणसाला एवढं बस आहे मला असं वाटतं। तर आलू सोलून घेते आणि तुम्हाला परत भेटते का, म्हणजे सगळं तयारी करूनच भेटणार। असं बोलले तर लई लॉंग व्हिडिओ होणार, त्याच्यामुळे। तर आता मी सगळं तयारी करून तुम्हाला भेटते। मी ना सगळं मिक्स करून घेतले, आणि कोळूनी ना मला मिरची आणून दिला होता, तर मिरची वाटली आणि एवढी मिरची मी चटणीसाठी ठेवले। तुम्हाला मी चटणी पण दाखवेल, माझी प्रकारची चटणी। आणि चटणीसाठी ना मी ही भिजत घातले, चण्याची डाळ, हे बघा लय भारी होते चटणी, म्हणजे असं घातले तर लय भारी होते चटणी। मी चण्याची डाळ थोडीशी भिजतच घालते, इडली बनवूया डोसा बनवून त्याच्यासाठी पण मी भिजत घालते चटणीसाठी त्याला। आणि इथे माझं झालंय, तुम्हाला दाखवते, मी ह्याच्यात ना मिरची कुठे गेली, हे बघा मिरची वाटून टाकले ह्याच्यातच, आणि ह्याच्यातच शेंगदाणे टाकले। शेंगदाणे ना मोठे, म्हणजे थोडा एकदम बारीक असं ना, मोठा राहायला पाहिजे। आणि हे आलू मॅश करून घेते याच्यामध्ये, तुम्हाला कळलाच असेल मी काय बनवते। आज मी बनवते साबुदाणा वडे। तर ही वडेची रेसिपी आमची, तुम्हाला कसं वाटलं ते पण मला सांगा। याच्यात मी मीठ घालायचं विसरलीये, मीठ पण घाला तुम्ही। मी मीठ पण मिक्स करून घेते आता। तुमची चवीनुसार घाला, आम्हाला जेवढं लागते मी तेवढं घालते। आमचं मिठाचं प्रमाण आणि माझ्या सासूबाईचा लय फरक आहे, त्या म्हणजे ते कमी मीठ खातात आणि आम्ही थोडंसं जास्त खातो त्यांच्यापेक्षा, असं आहे। ज्यांचे तोंडाला जसं लागते तसं खातात। झालंय माझं, झालं नाही तर जास्त होऊन जाईल। वडे लय भारी होईल, हे बघा मॅश झालंय सगळं। तुम्हाला एक बनवून सारखा बनवते, हे बघा मस्त झालंय, बँडिंग होते, छान भिजलाय।
असं ठेवते म्हणजे मला बनवायला बरं होईल. पहिले चटणी बनवून घेते. हे मी गरम गरम आता चटणी बनवून घेते. चटणीमध्ये मी काय काय घालते ते दाखवणार आहे तुम्हाला. आणि फोडणी झाली मी चटणीची. राईचा घालणार आहे, करेपाक वगैरे काही नाही आहे माझ्याकडे, तर तेच घालणार आहे. चला ह्याला ना असं झाकून ठेवते म्हणजे काय पडलं नाही पाहिजे, असं ठेवून देते. आता चटणी बनवून घेते आणि ह्याला असंच ठेवते. ते आल्यावर गरम गरम बनवते आणि तुम्हाला पण दाखवते. हे गरम गरमच चांगलं वाटते मला. गरम गरम बनवूया. चला मी चटणी दाखवते तुम्हाला मी कसं बनवते. पहिले घेते मी हे 3x शेंगदाणे थोडेसे, हे थोडासाच घेणार आहे. त्याच्यानंतर घेणार आहे हे चण्याची डाळ भिजत घातलेली आहे. आणि हे माहितीच असेल हे काय तुम्हाला, ते भाजलेले असतात ना फुटाणे, थोडेसेच घातले मी म्हणजे बाइंडिंग व्हायला. पाणी एक साइडला ते एक साइडला होत नाही. थोडेसे खोबरा, बस झालं. ह्या मिरच्या, तुमच्याकडे लसूण आहे तर लसूण घाला, माझ्याकडे नाही आहे तर मी हे पेस्टच घालणार. थोडासा चला वाटून घेऊ गेला. एमीने वाटून घेतले. हे बघा चटणी दिसत असेल, छानपैकी छान एकदम वाटून घेतले. दिसते तुम्हाला मस्त बेकार. आता ह्याला फोडणी घालते मी. चलो चला आम्ही चाललोय बाहेर, तुम्हाला दाखवते मी कुठे चालले. चलो हे बघा चावी. आणि आता चालले. आता वाजले 8:30-9 वाजले. आम्हाला काहीतरी सामान आणायला जायचे. ते सामान तुम्हालाही दाखवते आणि मी चलते. चलो सॉरी मी व्हिडिओ काढायचं विसरले. मी आता बाहेर गेली होती थोडा सामान आणायला. मी कसाला गेली होती मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे, नंतर बोलणारच आहे. आता मी ना वडे बनवते. बनवून थोडेसे देऊन टाकले त्यांना. नंतर आठवण आलं अरे मी तर विसरले म्हणून हे चटणी बनवली आहे. हे बघा चटणी पण झाली आहे आणि मस्त झाली आहे. आणि इथे वडे बनवायला घेतले बघा. आणि इथे टाकले वडे. पण छान झाले, मस्त झाले वडे. एवढं आहे बघा, एवढा बनवते आता. आणि त्यांना पण गरम गरम बनवते म्हणजे खायला बरं वाटतं ना गरम गरम. आता मी थोडं बाहेर गेली होती म्हणून थोडा लेट झाला. आता वाजले 10 वाजले आणि झालंय जेवण. काही नाही आज हेच आहे वडे. 2च माणसं आहे. पोरं तर जेवले माझे. त्यांना जेवत पहिलेच घातले, 8 वाजताच घातले. आता फक्त एवढं बनवून खायचंय तर त्यांना बनवून देते. ते खाणार त्याच्यानंतर मी खाणार का म्हणजे मी बनवणार कोण अगर मी पण बसले तर त्याच्यामुळे त्यांना पहिले देते गरम. तेच झालं की नंतर मी बसते. चला मी ताट घेईल तेव्हा तुम्हाला दाखवेल. माझी चटणी आणि हे लय भारी झाली आहे. चटणीमध्ये मी काय नाही घातले, फक्त जेवढं सामान दाखवलं ते तुम्हाला तेवढं केली आहे. आणि खाली राईची फोडणी घातली मी, अजून काही नाही. मोहरीची फोडणी घातली, कढीपत्ता नाही, काही नाही. नव्हता तर कटून आणू त्याच्यामुळे काही नाही घातले. आता तरी पण मस्त होते. आपण मनाने बनवलेलं जेवण कुठलाही चांगलाच होतं.
खरोखर आहे ना. एवढं झालं की नंतर हे करते. तेल उडते, हळूहळू करायचं, भीती वाटते. नको हे ना, कधी कधी फुटायचं पण चान्स असतो. खरोखर ते फुटायचं पण चान्स असतो. त्याच्यामुळे लय फुटायचा चान्स असतो. हे कधी रिस्क नाही घ्यायचं. आताच पटकन झालं एक थोडा. चांगली बाइंडिंग झालं ना तर नाही फुटत, आणि बाइंडिंग चांगले नाही केलं ना तर फुटते. आणि लाईटचा ना थोडा ना हे इश्यू होतोय. नको चालू करू, कान दुखतंय त्याच्याने. चल भेटते परत तुम्हाला. कॅमेरा आता साफ केली म्हणून चांगलं दिसत, नाही तर कसं तरी होत होतं, लाइटिंगचा हे होत होता. आता बरं आहे. भीती वाटते मला. नाही असणार ना तर असं सोडायचं, होऊन गेलं. हा असं तेलामध्ये नाही होत ना तर चला. खाणं पिणं सगळं झालंय आमचा, आणि एवढं राडा उरकायचंय माझा. एवढं राडा राहिलाय. आणि हे तेल काय मी असंच ठेवणार आहे. तेल सकाळीच मी केटलीमध्ये घालणार. ह्याच्यामध्ये केटली म्हणजे हे है ना. तुमच्यामध्ये काय बोलतात मला नाही माहिती, मराठीमध्ये काय बोलतात. तर चला आता एवढं उरकायचे, एवढं उरकून गपचूप झोपणार आहे. आणि मस्तपैकी चटणी आणि मस्त झाले होते वडे, लय भारी झाले होते, खाल्ली पोट भरून. बस आता एवढं साफ करून पोरगेचा अभ्यास घ्यायचे, त्याचा एक्झाम आहे. तर त्याचा एक्झाम आहे तर त्याला अभ्यास घ्यायला लागणार मला. तरी घेतली मी,
अजूनही घ्यायला लागणार झोपताना आणि सकाळी पण घ्यायला लागणार. एकदा रिपीट करायला लागणार त्याला, तर त्याला रिपीट करवूया. आणि आता पण रिपीट करवते त्याला सगळं. उद्या 1 2 3 त्याचा एक्झाम आहे. 1 2 3 10 पर्यंत नर्सरीचा 10 पर्यंत पूर्ण यायला पाहिजे. ओरल पण आहे आणि लिखित पण आहे, म्हणजे बोलतात ना लिवायचं, ते पण आहे. तर ते पण घेऊ. आता सगळे आतमध्ये झोपले, टीव्ही चालू आहे. ते काय हवा येऊ द्या हवा येऊ द्या ते बघतात. आणि आता मी भांडी घासून घेते. राम राम. इथेच एंड करते व्हिडिओचा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की सबस्क्राईब करा. जे पण बघतात माझा व्हिडिओ त्यांना लय धन्यवाद आहे, हात जोडून धन्यवाद आहे. आणि तुम्ही माझा लय आवडीने पूर्ण व्हिडिओ बघतात. तर आणि काही नाही, एवढंच बोलणार आहे. ह्याचंच काय बोलणार आहे, जे आहे तेवढंच दाखवणार आहे. आणि तुम्हाला मी जे आज आणले ना सामान, ते मी उद्या दाखवेल तुम्हाला, उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. हे व्हिडिओ उद्या येईल तुम्हाला. आणि दुसरा जो उद्या शूट करणार ना, तर त्याच्यामध्ये येणार तुम्हाला. तर मी ते सगळंच दाखवणार तुम्हाला. आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला माहितीच पडणार आहे पुढे. जे अजून दिवस आहे, गुरुवारी जाणार आहे मी. आज मंगळवार आहे, गेला मंगळवार, आता बुधवार येणार आहे. आता उद्यापर्यंत मला सगळं सामान घ्यायचे, अजूनही घ्यायचे. त्याच्यामुळे मी बोलले की एकदमच सगळं दाखवूया. तर बाहेर गेली होती, मी बोलली तुम्हाला की मला लय लाज वाटते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही काढत नाही. तरी जास्त काहीच नाही काढले व्हिडिओ बाहेरचा. घरी आणले तेच दाखवणार आहे तुम्हाला. तर चला, जे दाखवणार आहे तुम्ही बघणारच आहे. तर आता मी आवरून घेते. पोरगीला अभ्यास घ्यायचे, सगळं करायचे. राम राम सगळ्यांना. आणि सबस्क्राईब करून घ्या नाही केले असेल तर. आणि असंच साथ देत राहा. चला, धन्यवाद. राम राम.